खरं तर पोलीस प्रशासनाचा आणि या सरकारचा या ठिकाणी महिला सुरक्षेवरती कुठलीही ध्येय धोरण नाही आहे. कल्याण पूर्व परिसरामध्ये ही घटना पहिली नाही आहे. नाबालिग मुलींवरती वारंवार हे अत्याचार या कल्याण पूर्व शहरामध्ये वाढत आहे. मला वाटतं देवा भाऊंच्या राज्यामध्ये लाडकी बहिणींच्या नावाने राजकारण करायचं आणि लाडकी बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन त्यांचा मताचा राजकारण या ठिकाणी करायचा, मात्र त्यांना सुरक्षेबद्दल काहीही सरकारचं नियोजन नाही आहे. ही घटना वारंवार घडत आहे. जनप्रतिनिधी असतील, सत्ताधारी नेते असतील, हे फक्त घटना घडल्यानंतर या ठिकाणी राजकारण करतात या शहरामध्ये, परंतु त्यांच्या सुरक्षेबद्दल कुठलाही त्या ठिकाणी ठोस उपाययोजना होत नाही आहे. अशा नराधमांना रस्त्यावरती आणून या ठिकाणी तुडवलं पाहिजे, अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. अतिशय निंदनीय गुन्हास्पद प्रकार म्हणजे हा कल्याण डोंबिवलीला काळिंब फासणारा प्रकार आपल्या या ठिकाणी झालेला आहे. मी पोलिसांची आता भेट घेतली. ACP होणे साहेब आणि सिनियर PI गुरव साहेब, त्यांना सांगितलं की यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण रिपोर्ट बनवा. आणि मी तर सांगेल की यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आपण मागणी केलेली आहे. आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक वगैरे केलेली आहे. 2 आरोपी आहेत, एक 65 वर्षाचा, एक 60 वर्षाचा आहे. मला वाटतं या कल्याण शहराला अशा काळिंबा फासणाऱ्या माणसांना भर चौकात मारलं पाहिजे आणि अशी घटना परत व्हावी नाही असं या ठिकाणी नमूद करतो. आणि जी लहान मुलगी आहे त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आता भेटणार आहोत आणि तात्काळ जे काय आमच्याकडनं मदत होईल ती मदत करणार आहोत. नेमका प्रकार काय आहे? प्रकार, ती जी मुलगी आहे तिचं कुटुंब अतिशय गरीब आहे आणि कचरा प्लॅस्टिक गोळा करणारं कुटुंब आहे. त्या मुलीला त्या ठिकाणून ज्या ठिकाणी ती मुलगी होती तिथून उचलून नेऊन त्यांनी अज्ञात ठिकाणी त्या 2 नराधमांनी घेऊन गेल्या आणि तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे. कधी घडलाय? वारंवार असा प्रकार घडलाय? बघा, आपल्या कल्याण शहराला मी सांगेल की श्राप आहे अशा घटना. या मला वाटतं 3री-4थी घटना आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगेल की आपण ज्या ठिकाणी CC कॅमेरे नसतील अशा म्हणजे कोणत्याही भागामध्ये, एरियामध्ये जिथे CC फुटेज नसेल तिथे CC फुटेज लावले पाहिजे. त्याचप्रमाणे बीट मार्शल, आता मी पाहिलं महिलासुद्धा बीट मार्शल, आपल्या महिला पोलीससुद्धा बीट मार्शल आहेत. तर दिवसातून अनेक असे अज्ञात ठिकाणी जिथे लोकांचा वावर नसेल अशा ठिकाणी बीट मार्शल गेले पाहिजे, जेणेकरून असे जे कोणी नरधाम चोरी करणारे किंवा अशा घटना करणारे जे समाजकंटक असतील त्या ठिकाणी असा प्रकार होणार नाही. पोलिसांचा वावर अनेक ठिकाणी जास्तीत जास्त झाला पाहिजे. मी शासनाला सुद्धा पत्रक दिलेले आहे. आपल्या कल्याण कोळशीवाडी पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर कमी आहे, त्यामुळे अनेक अडचणी येतात. आणि पोलीस स्टेशनसुद्धा आपल्या कल्याणपूरला 2 हवे आहेत, ही मी अनेक वर्षापासून मागणी करतोय. त्यामुळे माझी शासनाकडे मागणी आहे की आपण पोलीस स्टेशन 2 झाले पाहिजेत आणि पोलीस बळसुद्धा वाढलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या घटनांना आळा बसेल. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर 2 इसमांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत. यस, एवढंच.